नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे जय हिंद पाठशाला या यूट्यूब चॅनलमध्ये. सध्याला आपण महाराष्ट्राच्या भूगोलाचे स्थान व विस्तारावरील आयोगाने विचारलेले प्रश्न पाहत आहोत. चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. तत्पूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त गरजू मित्रांपर्यंत शेअर करा. प्रश्न क्रमांक पहिला, महाराष्ट्रातील शिखरांच्या उंचीनुसार कोणता उतरता क्रम आहे? तर आपल्याला उतरता क्रम ज्यामध्ये सर्वात मोठ्याकडून छोट्याकडं जायचं असतं. चढता क्रम म्हटलं की छोट्याकडून मोठ्याकडं, उतरता क्रम म्हटलं की मोठ्याकडून छोट्याकडं. कसा मी हसतो ही आत्रे बघा, ही तर ट्रिक सर्वांनाच पाठ आहे. त्यामुळे कळसुबाई, सालेर, महाबळेश्वर आणि तोरण हे याचं योग्य उत्तर येईल आणि ही आहे पर्याय क्रमांक 4 मध्ये. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. यानंतर प्रश्न क्रमांक 2, महाराष्ट्राचे एकूण भौगोलिक क्षेत्र किती आहे? आता महाराष्ट्राचं भौगोलिक क्षेत्र विचारले तर ते आहे 3,07,770 लाख हेक्टर एवढं. म्हणजेच पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 3, महाराष्ट्राचे भौगोलिक क्षेत्रफळ डॅश डॅश चौकिमी आहे आणि त्याचा विस्तार डॅश डॅश आणि डॅश डॅश पूर्व रेखावृत्तादरम्यान आहे. आता या प्रश्नामध्ये आपल्याला एकाच प्रश्नामध्ये 2 प्रश्न आयोगाने विचारलेले आहेत. तर आता महाराष्ट्राचं क्षेत्रफळ आपण वरच्याच प्रश्नात बघितलं की 3,07,700 लाख हेक्टर, म्हणजे इथं चौरस किलोमीटरमध्ये दिलेलं आहे. तर 13 चौरस किलोमीटर म्हणजेच पर्याय क्रमांक 3. आणि रेखावृत्तीय विस्तार पाहिलं तर 72°36' पूर्व ते 80°54' पूर्व हा रेखावृत्तीय विस्तार आहे. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. यानंतर असाच प्रश्न आपल्याला चौथा प्रश्न विचारलेला आहे, ज्यामध्ये आपल्याला महाराष्ट्राचे भौगोलिक क्षेत्रफळ डॅश डॅश चौकिमी असून भारताच्या डॅश डॅश टक्के क्षेत्र व्यापलेले आहे. तर ते आहे 3,07,713 चौकिमी आणि 9.36% एवढं भारताच्या क्षेत्रफळाच्या आपल्या महाराष्ट्राचं क्षेत्रफळ आहे. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. यानंतर प्रश्न क्रमांक 5, महाराष्ट्र राज्याचे भौगोलिक क्षेत्रफळ डॅश डॅश आहे. आता भौगोलिक क्षेत्रफळावरच वारंवार प्रश्न विचारलेला आहे, त्यामुळं पाठच करून ठेवा. भौगोलिक क्षेत्रफळ 3,07,713 चौकिमी म्हणजे स्ट्रेट फॉरवर्ड पर्याय क्रमांक 1. आता महाराष्ट्राचा रेखावृत्तीय विस्तार डॅश डॅश पूर्व रेखावृत्त ते डॅश डॅश पूर्व रेखावृत्तादरम्यान आहे. तर आपण मागच्याच प्रश्नात आपण पाहिलं होतं की 72°36' पूर्व ते 80°54' पूर्व. म्हणजेच आपल्याला असं सांगता येईल की या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. यानंतर प्रश्न क्रमांक 7, तर महाराष्ट्राच्या संदर्भात खालील विधानांचा विचार करा आणि कोणती विधाने बरोबर आहेत ते सांगा. अ आहे, मुंबई उपनगर जिल्हा सर्वात कमी क्षेत्रफळाचा जिल्हा आहे. आणि ब आहे, अहमदनगर सर्वात जास्त क्षेत्रफळाचा जिल्हा आहे. तर अ चुकीचा आहे. मुंबई शहर हा जिल्हा सर्वात कमी क्षेत्रफळाचा आहे आणि अहमदनगर हा सर्वात जास्त क्षेत्रफळाचा, म्हणजे ब बरोबर आणि अ चूक. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आपल्याला असं सांगता येईल पर्याय क्रमांक 2. यानंतर 8वा प्रश्न परत रेखावृत्तावर आहे. तर रेखावृत्तीय विस्तार सुद्धा पाठ करायचा. 72°36' पूर्व ते 80°54' पूर्व. काही वेळेस थोडंसं मिनिटामध्ये 36च्या ऐवजी 6 मिनिटं आणि 54च्या ऐवजी 9 मिनिटं असं दिलेला असतो. तर ह्या सुद्धा छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. आता इथे तसंच केलेलं आहे आणि 72°36' ते 80°9' हा रेखावृत्तीय विस्तार. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आपल्याला पर्याय क्रमांक 3 सांगता येईल. महाराष्ट्र राज्याची निर्मिती डॅश डॅश रोजी झाली. आता इथं एकही पर्याय नाही.
म्हणून यापैकी नाही. आपल्या महाराष्ट्राची निर्मिती ही 1 मे 1960 रोजी झालेली आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. आणि आपल्या महाराष्ट्राची निर्मिती कधी झाली? 1 मे 1960 रोजी. यानंतर प्रश्न क्रमांक 10. महाराष्ट्र राज्यास डॅश डॅश किमी लांबीचा सागरी किनारा लाभलेला आहे. 720 किमीचा. हे सर्वांना माहीत आहे, पण ह्यासुद्धा छोट्या छोट्या गोष्टी रिवाईज करायच्या म्हणजे तुमचा मार्क जाणार नाही. यानंतर महाराष्ट्राच्या क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा अहमदनगर. आताच थोड्या वेळापुढे ही एका 2 लाईनर प्रश्नामध्ये याचं उत्तर येऊन गेलं. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. यानंतर प्रश्न क्रमांक 12. महाराष्ट्राची पूर्व पश्चिम लांबी सुमारे डॅश डॅश आहे. तर ती पूर्व पश्चिम म्हटलं की 800 किमी आणि उत्तर दक्षिण ही कमी आहे. पूर्व पश्चिम जास्त आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. यानंतर प्रश्न क्रमांक 13. मुंबई व नांदेड ही शहरे जवळपास एकाच अक्षवृत्तावर असून मुंबईचे तापमान नांदेडपेक्षा कमी आहे. कारण मुंबईच्या जवळ समुद्रकिनारा आहे, हे तर माहीत आहे. आणि मुंबई सगळ्या बाजूनी समुद्राने वेढली, म्हणजे ते एक बंदर आहे, हे पण बरोबर आहे. म्हणजेच आपल्याला असं सांगता येईल की या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. मुंबई हे सागरी किनारा जवळ असल्यामुळं नांदेडचं तापमान जास्त आहे आणि मुंबईचं तापमान कमी आहे.